पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेलाय, परंतु इथं मात्र प्रोटेक्शन आहे म्हणजेच एकेरी धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. थोडस कलेक्शन मध्ये खराबी आणि याचाच फायदा इथं मात्र घेतला गेलाय फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केलेत. इथं मात्र फिरकी घेणारा चेंडू, काटा बदलणारा चेंडू, फलंदाजाचा काटा कीर झालाय, चेंडू निर्धावाला कमबॅक करताना दिसलाय विश्वजित. आता मात्र ऑफ साइडला इनसाइड आउट फटका खेळलाय. नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडवलाय. 2 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु 2 धावेवरती जिथं मात्र समाधान मानलं गेलंय फलंदाजांनी. नक्कीच सावध सुरुवात पाहायला मिळाली आहे. पहिल्या धक्क्यानंतर 8 धावा धावफलकावरती लगावण्यात यश आलंय. आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, कमालीचा चेंडू, षटकाची समाप्ती. 1 षटक पूर्ण, 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. खतरनाक स्पोर्ट्स हिरवडे संघाच्या धावफलकावरती आतापर्यंत 8 धावा जोडल्या गेल्यात. मित्रांनो, या मैदानाचं नाव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या क्रीडांगणाला दिलं गेलंय. निसत्व, निस्तेज आणि मुरदाड झालेल्या समाज मनावर स्वतंत्र विचाराचं सिंचन करून या मातीला स्वराज्य इच्छुक बनवताना 18 पगड जातींना एकत्रित घेऊन 12 मावळ प्रांतातून फिरताना इथं मात्र एक एक मावळा जोडला गेला आणि स्वराज्य स्थापन केलं गेलं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढण्याची उमेद दिली, आज त्यांचंच नाव या मैदानाला पाहायला मिळालंय. गोलंदाजी मार्कवर दरम्यान राकेश गोलंदाजी करताना दिसलाय. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने एकेरी धाव घेतली गेली आहे. आता मात्र थोडासा फिरकी घेणार चेंडू, झेलची संधी होती परंतु झेल सोडलाय म्हणजेच फलंदाजाला जीवदान दिलंय. एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. या एकेरी धावेसोबतच 10 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे खतरनाक स्पोर्ट्स हिरवडे संघाची. आता मात्र कमालीचा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू, चेंडू निर्धाव आलाय. कमालीची गोलंदाजी इथं मात्र राकेश यांच्या माध्यमातून चालवली गेली आहे. वाईटचा इशारा, थोडासा उजव्या एष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू, इथं मात्र पंचांनी वाईट घोषित केलाय. एकेरी धाव ऍड केली गेली. 11 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. आता मात्र लेग साइडला रिव्ह्यू सर चेक करायचा आहे. चेक करा कमिटी मेंबर. नक्कीच मैदानी पंचांचा निर्णय फायनल असणार आहे. चेंडू वाईट, कारण का इथं मात्र व्ह्यू क्लिअर नाहीये, त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम असेल. वाईटचा इशारा. एकेरी धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली म्हणजेच 13 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. हे षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलंय. चांगला चेंडू, मोठा फटका आलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय दिलराज याच्या माध्यमातून. एकेरी धाव याच दरम्यान कंप्लीट देखील केली गेली. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. हिरवडे स्पोर्ट्स संघ इथं मात्र पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी 14 धावा जोडताना पाहायला मिळाला. अजून देखील दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एक दिशाहीन चेंडू, वाईटचा इशारा. पुन्हा एक वाईटचा इशारा म्हणजेच इथं मात्र देशामध्ये भटकताना दिसलाय गोलंदाज. चला लगेच बाहेर जायचंय. चला पटकन गजानन.
पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा नो बॉल म्हणजेच कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी, अत्यंत दिशाहीन गोलंदाजी. त्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली परंतु दिशामध्ये भटकताना दिसलाय. शिस्तभंगाची कारवाई वारंवार केली गेली आहे. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार आलाय. शेवटच्या चेंडूवरती मोठं आक्रमण झालं. 2 षटक पूर्ण, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22. 22 धावा. 22 धावा. इथं मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू, आजच्या दिवसातील पहिला षटकार. काय फटका खेळलाय, कमालीचा फटका. प्रवीण याच्या बॅट मधून आलेला हा खुमासदार षटकार आणि या 6 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 28. अरुण गोलंदाजी मार्कवर आहे. आता मात्र दांडी 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 गुल झाली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दांडी गुल करून दिलाय. काय कमालीचा चेंडू टाकलाय. अत्यंत सुरेख चेंडू, थोडासा काटा बदलणारा चेंडू आणि या काटा बदलणाऱ्या चेंडूवरती फलंदाजाचा काटा किर झालाय. मैदानाच्या बाहेर जाताना दिसलाय. डगआउटच्या आश्रयाला धाडून दिलाय. धक्का क्रमांक दुसरा 28 या आकड्यावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले तर डीएम यांची वर्णी लागली आहे. 2 गडी बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी संघ सहकार्यांनी विश्वास दाखवलाय. अनुभवी खेळाडू आहेत. अत्यंत चांगलं काम, क्रिकेटची अनेक वर्ष सेवा या खेळाडूने केली आहे. आता मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडू उंच उडवून टाकला आहे. 4 धावेसाठी. काय अनुभवाचा फायदा घेतलाय डीएम यांनी. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. म्हणजेच इथं मात्र मोठं आक्रमण केलंय. नक्कीच लक्ष असणार आहे या खेळाडूवरती, कारण का अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केल्यानंतर पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेनं पॅडल स्वीप केलाय. किती धावा मिळतात पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार आलाय. सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार लगावले गेलेत. काय नाही पंच काय. ओके, धावा काही नाहीत. बॉल डेड चेंडू मृत घोषित केलाय. नक्कीच या चेंडूवरती पोस्टमॉर्टम केलं जाईल का पाहणं गरजेचं आहे. आता मात्र शरीराचा वेध घेतला गेला. चेंडू निर्धाव आलाय. नक्कीच फसवा चेंडू पेश केला गेला गोलंदाजच्या माध्यमातून. आता मात्र आडव्या बॅटने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे दिलराज आणि इथं मात्र दिलावरती राज्य केलंय. पुन्हा एकदा झेल टिपला गेलाय. नक्कीच अनुभवी फलंदाजाची घर वापसी केली गेली आहे. डगआउटच्या आश्रयाला धाडून दिलं गेलंय डीएम यांना, परंतु धनराज काय कमालीचं झेल टिपलेत. 2 झेल सुरेख टिपलेत. बत्तीस या आकड्यावरती, 32 या धाव संख्येवरती तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला धाडून दिलाय डीएम. एक अनुभवी फलंदाज इथं मात्र पहिल्या चौकारानंतर काही गोष्टी सोडून गेलेत, म्हणजेच विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आयकॉन खेळाडू आहे या संघाचा. आयकॉनिक पारी इथं मात्र खेळली जाईल का. 32 धावा, 5 चेंडू झालेत. राकेश, नवीन बॅटर राकेश मैदानाच्या दाखल झालाय.
नाव काय बॅटरचं? सचिन, सॉरी सचिन. पाडीचा आयकॉन खेळाडू आहे सचिन, मैदानाच्या आत दाखल झालाय. आयकॉनिक खेळी करेल का पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू इथं मात्र लेग साईडच्या दिशेनं चेंडू ठेवलेला आहे. किती धावा मिळतात पाहणं गरजेचं आहे. चेंडू सीमा रेषा पार गेलाय, चौकार आलाय. षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटक पूर्ण, 36, 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सचिन पाडीचा एक आयकॉन खेळाडू आहे. त्याच्या पाठीवरती जो क्रमांक आहे तो देखील 10 आहे. म्हणजेच सचिन तेंडुलकर सरांचा फॅन आहे हा खेळाडू. नक्कीच जर्सी क्रमांक 10 सचिन आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला स्पीडअप करा, क्षेत्ररक्षक लगेच लावून घ्यायचा आहे. भीम क्रांती संघ कोते, चला मित्रांनो स्पीडअप करा. अजून देखील भरपूर सामने खेळवायचे आहेत. पहिला सामना थोडासा उशिरा चालू झालाय, त्यामुळे सामना लगेच संपवणं गरजेचं आहे. चला पटकन. 3 षटक पूर्ण, 36 धावा धाव फलकावर. विश्वजित आता मात्र आडव्या बॅटने फटका खेळलाय. पॅडल स्वीप, चेंडू सीमारेषे पार, चौकार आलाय. आल्या इथं मात्र विश्वजित याच्यावरती आक्रमण झालंय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय. काय फटका सजवलाय, नक्कीच काबिले तारीफ फटका. पॅडल स्वीप, गुड क्रिकेटिंग शॉट. इथं मात्र संग्रामाच्या बॅटमधून डाव्या यष्टीच्या बाहेर गेलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. पंचांचा डिसिजन आलाय. दोन्ही हात समांतर दिसलेत पंचांचे. चेंडू वाईट. आता मित्र इथं लेग साईडच्या दिशेनं फटका सजलाय. प्रोटेक्शन आलंय, कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय. तर दरम्यान 2 धावा इथं मात्र चित्त्याच्या चपाईनं पूर्ण देखील केले गेलेत. वाईटचा इशारा. वाईट +1, एकूण 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या गेल्यात. या 2 धावेसोबतच धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल झालाय. 45 म्हणजेच 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धाव खर्च केले गेले. खतरनाक स्पोर्ट्स हिरवडे पॅव्हेलियन मध्ये बसायचा आहे. इथे मात्र पॅडल स्वीप पद्धतीने फटका सजलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट देखील केले गेलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय सचिन आणि संग्राम यांच्यामध्ये. आता मात्र फटका खेळलाय. आसमानी टोला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आयकॉन खेळाडूच्या बॅट मधून आयकॉनिक फटका आलाय. सचिन याच्या बॅट मधून एक खुमासदार षटकार आलाय. शिवरायांचा छावा सचिन याच्या बॅट मधून आलेत. कणकणीत, दणदणीत आणि सणसणीत 6 धावा. काय फटका खेळलाय, नक्कीच काबिले तारीफ फटका आपण स्क्रीनवरती पाहतोय. सचिन एक गुड फिटनेस मध्ये दिसतोय. नक्कीच उंच पुरा फलंदाज आहे आणि हा फटका लाजवाब खेळलाय. आता मात्र फसवलंय, चकवलंय. झेल काळी स्वतः विश्वजित. झेल टिपला जाईल का? हो, टिपला गेलाय. फलंदाज बाद झालाय. षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. आयकॉन खेळाडूला घर वापसी करायला लावली आहे. डगआउटच्या आश्रयाला धाडून दिलंय. तंबूच्या आश्रयाला परतताना सचिन. इथं मात्र षटकाराचं प्रत्युत्तर काय कमालीचं दिलं गेलंय. फलंदाजाला घरचा रस्ता नापायला लावला या गोलंदाजानं विश्वजित. नक्कीच सचिन चांगली फटकेबाजी करत होता, परंतु इथं मात्र एक फसवा चेंडू आणि फसव्या चेंडूवरती विकेटचं पतन झालंय. अमोल पाटील पाडळीकर हे देखील उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आयोजन कमिटीकडून. अमोल पाटील नक्कीच पाडळी गावचे रहिवासी आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं देखील आगमन झालं आहे. सहर्ष स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय उमेश.
स्ट्राईक एंडला आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. एकेरी धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवरती इथं मात्र समाधान मानलं गेले. थोडस स्लिप चालेत फलंदाज. षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटक पूर्ण, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. 4 षटक समाप्तीनंतर 55 धावा. धाव गती चांगली आहे, परंतु विकेटचं पतन इथं मात्र कुठेतरी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळालंय खतरनाक स्पोर्ट्स शिरवडी संघासाठी. 4 गडी तंबूच्या आश्रयाला दाडून दिलेत. आडव्या बॅटने फटका खेळला आहे. सॉरी, इथं मात्र आडव्या बॅटने फटका केला आहे. अलॉंग द कार्पेट फटका सजला. एकेरी धाव कंप्लीट झाले. प्रवीण गोलंदाजी मार्कवर आहेत. संग्राम यांना स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत. फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट आतापर्यंत केल्या गेल्यात. वाईटचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धाव खर्च केली गेली आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिसलाय. चेंडू निर्धाव आलाय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, टप्प्यावरून उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव आलाय. स्विंग अँड मिस सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र अवांतर धाव पुन्हा एकदा खर्च केले गेले. वाईटचा इशारा आलाय. मात्र इथं 2 धावा पुन्हा एकदा धाव फलकावरती ऍड केल्या गेल्यात. 62 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. शरीराचा वेध घेणारा चेंडू, इथं मात्र षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटक पूर्ण, 62 धावा. अभि गोलंदाजी मार्कवर. अभि, शरीराचा वेध घेतला गेलाय, परंतु इथं मात्र लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. 1 धाव. विश्वजित कांबळे यांचा हा भाऊ आहे अभि. पुन्हा एकदा शरीराचा वेध. इथं मात्र चेंडू निर्धाव आलाय. कमालीची गोलंदाजी करताना दिसलेत. नो बॉलचा इशारा, बॅटची कडा. एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. 9+1, एकूण 2 धावा धाव फलकावर आतापर्यंत जोडल्या गेल्यात. आता मात्र स्लॉट मध्ये आलेला चेंडू उंच उडवला, भिरकवलेला, सीमारेषा पार गेला, षटकार
6 षटक पूर्ण, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 84, 84 धावा. 6 षटक पूर्ण, 84 धावा. हे षटक इथं मात्र खूपच महागडं षटक ठरलंय. गोलंदाजी मार्कवर प्रवीण. चांगला फटका आडव्या बॅटने चेंडू सरळ सीमारेषा पार पाठवलाय. संग्राम याच्या बॅट मधून एक आसमानी टोला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालंय. प्रवीण याचा खरपूस समाचार घेतलाय. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने सीमारेषा पार, षटकार. नव्वद. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु 2 धावेवरती समाधान मानलं गेलंय. आजच्या दिवसातील पहिलं शतक खतरनाक स्पोर्ट्स हिरवडी संघाच्या माध्यमातून लगावलं गेलं. षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 103 धावा. 7 षटक पूर्ण, 103 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. संग्राम कांबळे हिरवडे यांचं देखील आगमन झालंय. नक्कीच गॉगल घालून आमच्या समालोचन कक्षामध्ये दिसलेत. संग्राम कांबळे सर, आपलं देखील खूप खूप असं स्वागत. गॉगल काढायचा नाही आजच्या दिवसामध्ये, गॉगल काढायचा नाहीये. चला, 7 षटकांचा खेळ समाप्त झाला. 103 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. नो बॉलचा इशारा, अवांतर धाव खर्च केली गेली आहे. राकेश यांचं इथं मात्र पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, पुन्हा एकदा दिशामध्ये खराबी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. पुन्हा एकदा नो बॉल. लगातारचा तिसरा नो बॉल दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. एकशे 6 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र कमालीचा चेंडू पेश केला गेलाय. आडव्या बॅटने केलाय. नक्कीच चेंडू सीमारेषा पार गेलाय, चौकार आलाय.
या 4 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झाला. 110 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. परंतु काय फटका केलाय, कमालीचा फटका. सुरेख चेंडू, लोअर फुलटॉस चेंडू. इथे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. फेकी सुरेख आली आहे आणि एका धावेवरती इथं मात्र समाधान मानावं लागलंय. वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. याच दरम्यान एक षटकार देखील आला आहे. म्हणजेच या 6 धावेसोबतच इथं मात्र धावसंख्येमध्ये बदल झालाय. 118 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, कमालीचा चेंडू. इथं मात्र षटकारानंतर परिवर्तन केलं गेलंय. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. 119 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. 8 षटक पूर्ण. 119 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. परंतु कौतुक करावं लागेल संग्राम यांचं, कारण का 27 चेंडू मध्ये 40 धावांची तुफानी पारी त्यांच्या बॅटमधून आलेत. आणि उमेश याने देखील चांगली साथ दिली. 11 चेंडू मध्ये 29 धावा त्यानं देखील बनवल्यात. म्हणजेच कुठेतरी भागीदारी रस्ताना पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर आकाश यांची वर्णी लागली आहे. नक्कीच आकाशाला गवसणी घालणारे फटके संग्राम यांच्या बॅट मधून लगावले जात आहेत. आकाश त्यांना आता मात्र रोखेल का पाहणं गरजेचं. 119 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. नक्कीच कॅमेरामन फोकस करायचा आहे. वाईटचा इशारा. लेग साईडच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. वाईटचा इशारा आलाय. चांगला फटका लेग साईडच्या दिशेनं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबल झालाय. याच दरम्यान फेकी येऊपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्यात. सुरेख चेंडू. इथे मात्र प्रोटेक्शन आहे लेग साईडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आहे आणि या 2 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल देखील झालाय. 124 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 124 धावा धाव फलकावरती ऍड केल्या गेल्यात. चांगला फटका डाऊन द ग्राउंड फटका सजलाय. ऑन साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा एकदा 2 धावा वसूल करण्यात यश आलंय फलंदाजांना. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. 30 चेंडूमध्ये 30 चेंडूमध्ये 46 धावा संग्रामाच्या बॅटमधून आलेत. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक झळकवलं जाईल का. याच दरम्यान वाईटचा इशारा देखील आलाय. चांगला फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक कमालीचं झालंय. परंतु इथं मात्र 1 धाव वसूल करण्यात यश देखील आलंय फलंदाजांना. 128 धावा धावफलकावरती आहेत. आडव्या बॅटने मोठा फटका केला. धीरराज जेलखाली, परंतु चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार आलाय. उमेशाच्या बॅट मधून एक चांगला फटका पाहायला मिळाला. थोडस क्षेत्ररक्षकानं देखील चूक केली आणि या चुकीला इथं मात्र माफी अजिबात नाहीये. चेंडू सीमारेषा पार गेलाय. चौकार आलाय. स्लॉट मध्ये आलेला चेंडू उंच उडवलाय. प्लॉट मध्ये तकदील केलाय. सीमारेषा पार. आडव्या बॅटने ऑन साइडला षटकार आलाय. काय पारी खेळली आहे उमेशाने देखील. नक्कीच षटकाची समाप्ती झाली. 9 षटक पूर्ण. तब्बल 138 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात.
सुमित कांबळे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात भीमक्रांती संघाला. नक्कीच शुभेच्छांचा वर्षाव देखील या सामन्यांमध्ये पाहायला मिळालाय. पहिला चेंडू आडव्या बॅटने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू सीमारेषा पार गेलाय, चौकार आलाय. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक संग्राम यांच्या बॅट मधून कंप्लीट केलं गेलंय. नक्कीच 51 धावा संग्राम यांच्यावरती फोकस आहे. नक्कीच अभिवादन करतायत आपल्या प्रेक्षकांचं. 32 चेंडू मध्ये 51 धावा या फलंदाजांना टिपल्यात. पुन्हा एकदा डीप मध्ये आणि हा काय फटका खेळलाय. नक्कीच काबिले तारीफ फटका. रिप्ले मध्ये पाहावं लागेल. काय खतरनाक फटका खेळलाय. विथ द स्पिन चेंडू डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार षटकार. संग्राम 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 घडवलाय. 33 चेंडू मध्ये 57 धावा आतापर्यंत बनवले त्या खेळाडूने. याच दरम्यान चेंडू निर्धाव आलाय. 148 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ऑफसाईडच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला, फेकी आली आहे परंतु 3 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न झालाय. 4 धावा खर्च झाल्यात. नक्कीच कुठेतरी कलेक्शन मध्ये खराबी, फेकी मध्ये आळस आणि याचाच नतीजा 4 धावा त्या फलकावर. या दिवसातील पहिला 150 धावांचा टप्पा पार केला. 152 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. डान्सिंग धावून विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न, फंबल झालाय पुन्हा एकदा परंतु आता मात्र एका धावेवरती समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 154 धावा अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला फटका लेग साईडच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्यात. म्हणजेच 156 धावाचं टार्गेट इथं मात्र सेट केलं गेलं. 157 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय भीमक्रांती संघासमोर. 37 चेंडू मध्ये 65 धावा एकट्या संग्राम याने बनवलेत. नक्कीच कमालीची बॅटिंग केली. 175च्या स्ट्राईक रेटने इथे मात्र फटकेबाजी करताना दिसलाय. 157 धावांचं आव्हान या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर्स आज नोंदवला गेलाय. 156 धावा हायेस्ट स्कोर्स इथं मात्र नोंदवला गेलाय. 42 चेंडू मध्ये 102 धावांची पार्टनरशिप, 100ची भागीदारी या 2 खेळाडूंनी केली आहे. उमेश आणि संग्राम यांच्या माध्यमातून काय कमालीची बॅटिंग केली गेली आहे. नक्कीच ही जोडी इथं मात्र जर्सी क्रमांक 18 आणि 45 म्हणजेच विराट आणि रोहित शर्माची जोडी. हिरवडे संघाचा विराट आणि रोहित शर्मा पाहायला मिळालाय. 101 धावांची भागीदारी करताना रचताना. एकशे 57 धावांची गरज आहे भीमक्रांती संघाला. 157 धावांची गरज आहे. 60 चेंडू मध्ये 157 धावा चेस करायच्या आहेत. या धावा बनवल्या जाऊ शकतात. नक्कीच या मैदानावरती अनेक मोठ्या धावा चेस देखील झालेत. हारा हो जो लढा नाही, लढावा लागेल या 157 धावांसाठी. भीमक्रांती संघाला क्रांती घडवावी लागेल.
स्पोर्ट्सचे ओनर साई मोरेत ना, साई किशोर मोरे. आपण अधिराज्य गाजवण्यासाठी धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी भीमक्रांती कोते संघाकडून दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवर पाडीचा आयकॉन खेळाडू हिरवडे संघाकडून खेळताना पाहायला मिळाला आहे. सचिन गोलंदाजी मार्कवर. मला सांगा आता एक गजंदा हे सांगेल काय काय अरुणचं काय काय पहिल्यांदा सांगा पहिला चेंडू काय जोरदार प्रहार झालाय. चेंडू सीमा रेषा पार गेलाय. 157 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्या चेंडूवरती इथं मात्र अरुणाच्या बॅट मधून षटकार आलाय. धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. सुरेख चेंडू इथे मात्र षटकारानंतर प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. चेंडू निर्धाव आलाय. कमालीचा चेंडू सचिन याच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळालाय. चांगला चेंडू इथे मात्र मिस फिल्डिंग झालाय. चेंडू सीमा रेषा पार जाताना दिसलाय. चौकार आलाय. इथं मात्र 4 धावा वसूल केलेत. अरुण यांनी चांगला फटका खेळला. गोलंदाजानं देखील सुरेख चेंडू टाकला परंतु क्षेत्ररक्षकानं साथ दिली नाही. मिस फिल्डिंग झाली. चेंडू सीमा रेषा पार गेला. चौकार आलाय अरुण यांच्या बॅट मधून. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. साई स्पोर्ट्स सोनाई आयोजित एसएम चषक. हे चला डगआउट मध्ये जायचंय. कोते संघ पटकन चला मॅच चालू करायचे.
डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजलाय गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय 3 धावा कंप्लीट केलेत परंतु या क्षेत्ररक्षकानं नक्कीच एक धाव आपल्या संघासाठी वाचवली आहे छोट्या म्हणजेच विश्वजित कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय छोटा पॅकेट बडा धमाका आहे आता मात्र हलक्या हाताने खेळून काढला एकेरी धाव कंप्लीट केली जाते सुरेख चेंडू पेश केला गेला त्याला सन्मान दिला गेला एकेरी धावेवर इथं मात्र समाधान मानलं गेलंय 14 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकामध्ये दांडी 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 गुल झाली आहे एसटीचा वेध घेतला गेलाय फलंदाज बाद झालाय अरुण यांची खेळी इथं मात्र संपुष्टात आली आहे पहिला वार जरूर अरुण यांनी केला होता परंतु सचिन पलटवार करण्यासाठी माहीर आहे आयकॉन खेळाडू आहे आणि इथं मात्र चेंडू सरळ एसटीला जाऊन धडकलाय लाकूड तोड्याचं काम इथं मात्र तमाम केलं गेलंय फलंदाजीसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झाला दिलराज यांची वर्णी लागली आहे उमेश गोलंदाजी मार्कवर आहे चांगली बॅटिंग केल्यानंतर त्याच्या खांद्यावरती विश्वास ठेवला गेला संघ सहकार्यांनी जबाबदारी दिली गेली आहे उमेश याला विश्वजित ऑन स्ट्राईक पाहायला मिळणार आहे एक चेंडूवरती 1 धाव केली आहे पहिला चेंडू इथं मात्र एकेरी धाव कंप्लीट केली जाते नक्कीच स्ट्राईक रोटेट झालाय दिलराज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पण पाहणार आहोत 15 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात आता मात्र आडव्या बॅटने फटकास खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा एकेरी धाव कंप्लीट झाली आहे एका धावेवरती समाधान देखील मानलं गेलंय आता मात्र दिशाहीन चेंडू वाईटचा इशारा वाईट +1 एकूण 2 धावा धाव फलकावरती ऍड केल्या गेल्यात इथं मात्र हा ट्रॅकर चेंडू होता पंचाचा नो बॉलचा इशारा आलाय नो +1 एकूण 2 धावा या 2 धावेसोबत पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल झालाय 20 धावांचा आकडा इथं मात्र पार केलाय आता मात्र मोठा फटका आलाय विश्वजितच्या बॅट मधून एक मोठा फटका खेळला गेलाय चेंडू सीमारेषा पार आलाय शिवरायांचा छावा विश्वजितच्या बॅट मधून आलेत कणकणीत सणसणीत आणि दणदणीत असा 6 धावा एक आसमानी टोला पाहायला मिळालाय नक्कीच चांगला फटका खेळलाय छोटा पॅकेट बडा धमाका विश्वजित याच्या बॅट मधून आता मात्र ऑफसाईडचं क्षेत्र निवडलं गेलं कव्हरच्या रिजन मध्ये फटका खेळला एकेरी धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्यात या 2 धावेसोबतच संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय 28 धावा पुन्हा एकदा मोठा फटका इथं मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय चेंडू सीमारेषा पार आलाय चौकार आलाय चांगली बॅटिंग करताना दिसलाय विश्वजित नक्कीच एक चांगला फटका चेंडू सरळ ऑफसाईडच्या दिशेने ट्रॅव्हल झाला 4 धावेसाठी पुन्हा एकदा आसमानी टोला पुन्हा एकदा बिग हिट पुन्हा एक आसमानी टोला षटकार आलाय शेवटचा चेंडू होता षटकातील आणि त्याला षटकारामध्ये तब्दील केलाय चेंडू सीमारेषा पार 6 धावा काय फटका केलाय नक्कीच काबिलेदारी फटका 2 षटक पूर्ण 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटक पूर्ण 38 धावा
आतापर्यंत जोडल्या गेल्यात. बॉलर कोण? सचिन गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू पंचांनी वाईड घोषित केलाय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर धाव खर्च केली गेली. दिशामध्ये भटकताना दिसलाय सचिन. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली आहे. 46 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. सॉरी 41 धावा. चांगला फटका. चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार देखील जाताना दिसलाय. 4 धावा धाव फलकावरती ऍड झालेत. नक्कीच मिस टाइम स्ट्रोक होता. टायमिंग मध्ये खराबी होती, परंतु ताकद इतकी होती की चेंडू सीमारेषा पार 4 धावेसाठी गेलाय. आता मात्र टायमिंग प्रॉपर फटका सजलाय. षटकार आलाय. नक्कीच एफर्ट्स चांगला लगावले होते, परंतु चेंडू सीमारेषा पार गेलाय. षटकार आलाय. 6 धावा या फटक्यावरती वसूल केले गेलेत, परंतु प्रयत्न काय जोरदार प्रयत्न झालाय. नक्कीच एफर्ट्स मॅटर केलेत, परंतु चेंडू 6 धावेमध्ये ट्रॅव्हल होताना दिसलाय. दिलराज याच्या बॅट मधून आता मात्र मोठं आक्रमण झालंय. सचिन याचा घरपूस समाचार घेतला गेलाय. सुरेख चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू पेश केला गेलाय. चांगला फटका. डान्सिंग डाउन द विकेट फटका सजला आहे. 38 डिव्हिजन मध्ये स्क्वेअरच्या दिशेनं. इथं मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवरती रोखलं गेलंय फलंदाजाला. स्ट्राईक एंडला आता मात्र विश्वजित आहे. संघाचं अर्धशतक 52 धावा धाव फलकावरती. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू. चेंडू निर्धाव आलाय. कमालीची वापसी सचिनाच्या माध्यमातून केली गेली आहे. सुरेख चेंडू. इथं मात्र यष्टीरक्षकाने चूक केली आहे. एकेरी धाव कंप्लीट केली गेली 22च्या स्वरूपामध्ये, म्हणजेच षटकाची समाप्ती देखील झाली. 3 षटक पूर्ण. धाव संख्या जाऊन पोहोचली 53 धावा. बेचाळीस चेंडू मध्ये अजून देखील 104 धावांची गरज आहे. शेवटचे 42 चेंडू शिल्लक आहेत. 104 धावा बनवायच्या आहेत, परंतु ही साझीदारी, ही भागीदारी इथं मात्र कोते संघाला, म्हणजेच भीम क्रांती संघ कोते यांना सावरणारी भागीदारी ठरली आहे. चला, वेळ घालवायचा नाहीये. स्पीडअप करा. पंच सूचना करा, स्पीडअप करा. मॅच खूप लेट चालू झाली आहे. अजून देखील 42 चेंडू मध्ये 104 धावांचं आव्हान पार करायचं आहे. साई स्पोर्ट्स सोनाई आयोजित SM चषक आजचा ह्या स्पर्धेचा 3रा दिवस. अत्यंत चांगली सुरुवात झाली. हाय स्कोरिंग मॅच पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला मिळाली आहे. चांगला चेंडू. इथे मात्र
एकेरी धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा फेकी येऊपर्यंत कंप्लीट देखील केले गेले. चित्त्याच्या चपाईने इथे मात्र फलंदाज धावताना दिसलेत. वाईटचा इशारा दिशाहीन चेंडू मयूर याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. चांगला चेंडू पुन्हा एकदा इथं मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. या एका धावेसोबत धावसंख्येमध्ये बदल झालाय. 57 धावा. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, इथं मात्र धावा रोखताना दिसलाय हा गोलंदाज मयूर. 3 चेंडू मध्ये 3च धावा खर्च केलेत आतापर्यंत. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आलाय. कमबॅक झाला इथं मात्र खतरनाक स्पोर्ट्स हिरोड संघाकडून. फुलटा चेंडू, इथं मात्र स्ट्रेचच्या दिशेनं फटका सजलाय. फंबल झालाय. याच दरम्यान 2 धावा कंप्लीट देखील झाले. तर चांगला रनिंग बिटवीन द विकेट विश्वजित याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. डेंजर एंडला धावायचं होतं आणि अत्यंत सुसाट वेगामध्ये इथं मात्र फलंदाज धावताना दिसलाय विश्वजित. धनराज ऑन स्ट्राईक आहे, सॉरी दिलराज. इथं मात्र स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू, एकेरी धाव डीप मधून प्रोटेक्शन आले, फंबल झालंय. याच दरम्यान दुसरा धाव कंप्लीट देखील केली गेली आहे. षटकाची समाप्ती झाली आहे. 7 धावा या षटकामध्ये खर्च झालेत. 4 षटक पूर्ण, 61 धावा. साई स्पोर्ट्सचे आयकॉन खेळाडू तेजस पाटील यांचं देखील आगमन झालंय. टेनिस बॉलचा बेताज बादशाह म्हणून त्याला ओळखलं जातं, दाखल झालाय. हॅलो, हा बोलो. नंबर तुमको देता हूँ, तो कॉल करो. गोलंदाजी मार्कवर तुषार, चांगला फटका, इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकेरी धाव कंप्लीट केली गेली आहे. नो बॉलचा इशारा देखील आलाय. नो +1 म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती ऍड झाल्यात. 63 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 63. आडव्या बॅटने फटका केलाय, कमालीचा फटका, आसमानी टोला, चेंडू सरळ फिरकावलाय सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी शिवरायांचा चाबा दिलराजाच्या बॅट मधून आलेत खणखणीत अशा 6 धावा. चांगला फटका, ऑफसाईडचा रिचार्ज आता मात्र निवडलं गेलंय. कवच्या दिशेने फटका खेळलाय. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. एकाच धावेवरती इथं मात्र समाधान मानलं गेलंय. फलंदाजाच्या माध्यमातून षटकारानंतर एकच धाव खर्च केली गेली आहे, म्हणजेच कमबॅक करताना दिसलाय गोलंदाज. एक डावखोर आताचा गोलंदाज आहे. धावसंख्या 70 पार झाली आहे. 70 धावा जोडल्या गेल्यात. मोठा फटका, इथं मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जेल का जेल टिपला गेलाय. इथं मात्र विश्वजित याची खेळी संपुष्टात आली आहे. विश्वजित बॅक टू डगआउट जाताना पाहायला मिळाला, परंतु झेल काय टिपला गेलाय, नक्कीच कमालीचा झेल टिपला गेलाय. इतका झेल सोपा नव्हता, कारण का वाऱ्याच्या दिशेनं इथं मात्र चेंडू हलताना दिसत होता आणि काय कमालीचा झेल टिपला गेलाय.
तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. 70 धावा धावफलकावरती आहे. विश्वजित याची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वीरेन. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा जकडून ठेवले फलंदाजाला. अंकुश लगावलाय धावगतीवरती. सुरेख 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 षटक हाताळला गेलाय. षटकाची समाप्ती झाली आहे. 9 धावा या षटकामध्ये खर्च झालेत. 5 षटक पूर्ण 70 धावा म्हणजेच 30 चेंडू मध्ये अजून देखील 87 धावांची गरज आहे. 30 चेंडू शिल्लक आहेत. 87 धावा बनवायच्या आहेत. मयूर गोलंदाजी मार्कवर. आता मात्र चांगला फटका खेळलाय. एकेरी धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाले. थोडस फंबल झालं क्षेत्ररक्षणामध्ये. याचाच नतीजा इथं मात्र 2 धावा वसूल केल्या गेल्यात. 29 चेंडू मध्ये 85 धावा बनवायच्या आहेत. 29 चेंडू शिल्लक आहेत. 85 धावा बनवायच्या आहेत. चांगला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कमालीचं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा कंप्लीट झालेत. चेंडू अडवला गेलाय. पंच किती धावा घेतलेत? 3 धावा का? 3 धावा. ओके, 3 धावा. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. चांगला फटका. आता मात्र एकेरी धाव. आता मात्र खातं खोललं गेलं विराण्याच्या माध्यमातून. एकेरी धाव कंप्लीट केली आहे. 26 चेंडू मध्ये 81 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र जोरकस फटका खेळला. लेग साईडच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. फंबल झालाय, परंतु इथं मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. बाद झाला. षटकाची समाप्ती देखील झाली आहे. 78 धावा. 6 षटक पूर्ण, 78 धावा. 15 चेंडू मध्ये 31 धावा करणारा दिलराज आता मात्र डगआउटच्या दिशेनं परतलाय. 6 षटक पूर्ण, 78 धावा. तुषार गोलंदाजी मार्कवर. नवीन बॅटर राकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका सजला डाऊन द ग्राउंड.
चेंडू सरळ सीमारेषा पार पाठवलाय. षटकार आलाय. वीरेन याच्या बॅट मधून एक कुमासदार फटका खेळला गेलाय. 84 धावा आतापर्यंत जोडले गेलेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट देखील झालेत. चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. 2 धावा कंप्लीट झालेत. त्या 2 धावेसोबतच 86 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. नो बॉलचा इशारा. नो प्लस 6 धावा म्हणजेच 7 धावांचा बोनस ऍड झालाय. मॅच ऑन झाली आहे. म्हणजेच आता मात्र या 7 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 93 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार पाठवला. यावेळी मात्र 4 धावा वसूल केल्या गेल्यात. त्या 4 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 97 धावा. 97 धावा. वीरेन पहिल्यांदा चाच पडताना दिसलाय, परंतु आता मात्र त्याची बॅट तळपताना दिसली आहे. नक्कीच 9 चेंडू मध्ये 19 धावा त्या बॅट्समन बनवल्यात. आता मात्र मोठा फटका. टायमिंग मध्ये खराबी पाहायला मिळाली आहे. नक्कीच 2 धावा या फटक्यावरती देखील वसूल झाल्यात, परंतु फटका कुठेतरी फसला होता. या चेंडूवरती देखील 2 धावा वसूल झाल्यात. 99 धावा. दांडी गोल झाली. आता मात्र कमालीचा चेंडू पेश केला गेलाय. या गोलंदाजानं कुठेतरी प्रभावित केलाय. नक्कीच धावा खर्च झाल्या, परंतु महत्वाची विकेट वीरेन याची दांडी गोल केली आहे. फलंदाज बाद झालाय. नव्याण्णव झालाय. एक बॉल शिल्लक आहे. 19 चेंडू 58 धावा बनवायचे आहेत. मॅच अजून देखील ऑन आहे. 19 चेंडू मध्ये 58 धावा बनवायचे आहेत. एक डावखुर हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अभि कांबळे, आमचे मित्र एकनाथ कांबळे यांचे देखील त्यांचे चिरंजीव आहेत. नक्कीच एकनाथ कांबळे सर हे मात्र आज इथे उपस्थित नाही आहेत. साई देऊळवाडी वर्सेस साई स्पोर्ट्स सोनाई दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचा आहे. अभि कांबळे, अमोल पाटील आणि रवी तारे दोन्ही या मान्यवरांनी टॉस घेण्यासाठी यायचा आहे. सन्मान चिन्ह देखील दोन्ही संघासाठी द्यायचा आहे. 18 चेंडू मध्ये 57 धावा बनवायच्या आहेत. 100 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तर शतक कोते संघाचं इथं मात्र धावफलकावरती पाहायला मिळालं. भीम क्रांती स्पोर्ट्स कोतेचा संघ 100 धावा पार केलेत. आता मात्र 18 चेंडू 57 धावा बनवायच्या आहेत. डीएम गोलंदाजी मार्कवर आहेत. एक अनुभवी गोलंदाज, अनुभवी खेळाडू आता मात्र संघाची दोरा आपल्या खांद्यावरती घेऊन गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. राकेश ऑन स्ट्राईक आहे. पहिला चेंडू राकेश यांना. अठरा चेंडू 58 धावा. पहिला चेंडू इथं मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू. एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु एका धाव
आता मात्र मोठा फटका आला, फटका फसला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपला गेलाय. अभि याची खेळी इथं मात्र संपुष्टात आली आहे. धक्का क्रमांक 5वा. अभि बॅक टू डग आउट. रवी तारे आणि अमोल पाटील सन्माननीय मान्यवर आहेत, यांच्या शुभ हस्ते साई स्पोर्ट्स आणि देऊळवाडी संघ या दोघांचा टॉस होणार आहे. त्यांना सन्मान चिन्ह देखील दोन्ही संघांना या मान्यवरांच्या हस्ते. देऊळवाडी संघ चला टॉस साठी यायचा आहे. संघाचा संघनायक टॉस साठी यायचा आहे. आकाश याची वर्णी लागली आहे फलंदाजीसाठी. इथं मात्र संघ अडचणीत सापडलाय. 16 चेंडू मध्ये 56 धावा बनवायचे आहेत. डीएम यांनी अनुभवाचा फायदा घेतला, गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि अभि याला डगआउटच्या आश्रयाला धाडून दिलंय. त्याची जागा घेण्यासाठी आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 16 चेंडू 56 धावा, 16 चेंडू 56 धावा बनवायच्या आहेत. चांगला फटका, एकेरी धाव कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधान मानलं गेलंय, परंतु प्रभावित केलंय डीएम यांनी. नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे महत्वपूर्ण षटकामध्ये. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, काटा बदलणारा चेंडू, चेंडू निर्धाव आलाय. आता मात्र मोठा फटका, चेंडू सीमारेषा पार गेलाय, षटकार आलाय. नक्कीच राकेश यांनी मात्र हात खोललेत, षटकार आलाय. नक्कीच मोठा फटका पाहायला मिळाला. डीएम यांच्यावरती आक्रमण झालंय. 108 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. नो बॉलचा इशारा, म्हणजेच अवांतर धाव खर्च केली गेली. प्रेशराइज झाले डीएम. 109 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला फटका, इथं मात्र कव्हरचं क्षेत्र निवडलं गेलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुहेरी धावेचा प्रयत्न झाला आहे. 2 धावा कंप्लीट झाले. पेकी मध्ये खराबी पाहायला मिळाली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 8 षटक पूर्ण, 112 धावा, म्हणजेच 12 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. 12 चेंडू 45 धावा, 12 चेंडू 45 धावा. सन्मान चिन्ह पण द्यायचं आहे. कमिटी मेंबर सन्मान चिन्ह द्या. टॉस होतोय, कॅमेरावर फोकस करायचा आहे. नाणेफेक घेतलं गेले. देऊळवाडी वर्सेस सोनाई संघ. देऊळवाडी संघाने टॉस जिंकलाय. मान्यवर सन्मान चिन्ह पण द्या दोन्ही टीमना. 12 चेंडू 45 धावा सहभागी संघासाठी. इथं मात्र सन्मान चिन्हाचं देखील व्यवस्था केली आहे. नक्कीच चांगलं आयोजन केले गेले या स्पर्धेच्या दरम्यान. गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. जर्सी क्रमांक 02. फुलटॉस चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतला गेलाय. चेंडूला भिरकावलाय सीमारेषा पार. कॅमेरामॅन फोकस करायचं इकडं समालोचन कक्षाकडे. कॅमेरा बंद झालाय लगेच. हा, मोठा फटका, पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील कमालीची पूर्ण केली आहे. 118 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अरुण गोलंदाजी मार्कवर आहे. सॉरी, 121 धावा. चांगला फटका, इथं मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. झेल सोडलाय. नक्कीच सोन्याचा गोळा जमिनीला दान झालाय. एकेरी दुहेरी धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झालेत. नऊ चेंडू आणि 34 धावा बनवायच्या आहेत. 9 चेंडू मध्ये 34 धावा.
चांगला फटका, चेंडू डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्या. फेकिंग मध्ये खराबी पाहायला मिळाली. तिसरी धाव कंप्लीट झाली आहे. 3 धावा इथं मात्र वसूल केल्या गेल्यात. त्या 3 धावेसोबतच धावसंख्येमध्ये बदल झालाय. 126 धावा धाव फलकावरती ऍड झाल्यात. 8 चेंडू 31 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र अलॉंग द कार्पेट फटका सजला आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. फेकी सुरेख आली आहे. एकच धाव आली आहे. 7 चेंडू 30 धावांची गरज आहे. चांगला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. झेल टिपला गेलाय. फलंदाजाची खेळी इथं मात्र संपुष्टात आली आहे. आकाश याला माघारी पाठवलं गेलंय. 6 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा बनवायच्या आहेत. इथं मात्र वापसी करताना दिसला आहे खतरनाक स्पोर्ट्स हिरवडे संघ. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा बनवायच्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीण डीएम यांच्यावरती धुरा दिली गेली. अनुभवी फलंदाजात खेळाडू आहेत. जर्सी क्रमांक 4. 6 चेंडू 30 धावा. निर्धाव चेंडू. 5 चेंडू मध्ये लगातार 5 षटकार ठोकले जातील का? 30 धावांची गरज आहे. नो बॉलचा इशारा. इथं मात्र खराबी पाहायला मिळाली आहे. शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. 5 चेंडू 29 धावा. आता मात्र मोठा फटका खेळला. चेंडू सीमा रेषा पार पाठवलाय. षटकार आलाय. या 6 धावेसोबत पुन्हा एकदा समीकरण बदललं गेलंय. 4 चेंडू मध्ये इथं मात्र जिंकण्यासाठी. दरम्यान इथं मात्र मोठा फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषा पार. लगातारचा दुसरा षटकार आलाय. म्हणजेच धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 140 या आकड्यावरती. 3 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. आता मात्र 5वा चेंडू. इथं मात्र एकेरी धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव देखील इथं मात्र कंप्लीट केली आहे. आता मात्र 2 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या. 2 चेंडू 15 धावा. मोठा फटका. चेंडू सरळ सीमारेषा पार गेलाय. 4 धावा. 146 धावा. परंतु राकेश यांचे प्रयत्न इथं मात्र चांगले केलेत. 14 चेंडू मध्ये 18 धावा बनवलेत. डान्सिंग धाव विकेट फटका सजलाय. चेंडू सीमारेषा पार गेलाय. परंतु आता मात्र लेट झालाय. सामना खतरनाक स्पोर्ट्स हिरवडे संघ जिंकलाय. 4 धावांनी हा सामना जिंकलाय खतरनाक स्पोर्ट्स हिरवडेचा संघ. भीम क्रांती स्पोर्ट्स आपण देखील चांगली लढत दिलीत. खूप खूप शुभेच्छा आपल्या पुढच्या मॅचला.